विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झालेत। भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर तसंच अमित गोरखे, परिणय फुके हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी झाले, तर सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाले। शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी देखील पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच जिंकले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर देखील पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी झाले आहेत। तर एकूण जागा होत्या 11 आणि उमेदवार होते 12, त्यामुळे एक उमेदवार पडणार हे नक्की होतं। मात्र महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकलेत आणि मवियाचा एक उमेदवार म्हणजे शेकापचे जयंत पाटील यांना पराभूत व्हावं लागलं। तर या विधान परिषदेतल्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय सांगता येतील, तर काँग्रेसची एकूण 8 मतं फुटल्याची चर्चा आहे। महायुतीचे हिरो हे देवेंद्र फडणवीसच ठरले। त्याशिवाय 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वर्चस्व पाहायला मिळाला। शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही, तर उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही। भाजपचे तरुण चेहरे विधान परिषदेत दिसणार आहेत। पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालंय, 5 वर्षांनंतर त्या आमदार झाल्या। अमित गोरखेंच्या रूपाने मातंग समाजातील तरुण चेहरा हा विधान परिषदेत पोहोचलाय। तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजालाही इकडे प्रतिनिधित्व मिळाले, त्यांनाही नेतृत्व मिळाले। सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीतला कार्यकर्ता पुन्हा एकदा आमदार झालाय। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा